नमस्कार. आज आहे जबरदस्त कुस्त्या लॉट्स. 5 महाराष्ट्र केसरी पहलवान खेळणार आहेत आणि मी लवकर आलो आहे कारण जागा मिळत नाही आणि व्हिडिओ आपल्याला काही बनवायचे होते. जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी प्रतिक्रिया घ्यायची होती, त्यामुळे मी लवकर आलो. चला सुरुवात करू. थोड्याच वेळात संपूर्ण या ठिकाणी बाउन्सर आलेले आहेत आणि महाराष्ट्र केसरीची तयारी चालू आहे. आज खूप चांगल्या लढती कुस्ती असणार आहेत, त्यामुळे हे सगळी तयारी आहे. आणि आज जास्त बाउन्सर आहेत कारण की एवढी प्रचंड गर्दी आहे की गर्दीसुद्धा कंट्रोल करणं खूप अवघड आहे. त्यामुळे हे सगळे आलेले आहेत. थोडे यांनाच आपण विचारू यांना काय वाटतंय. हे सगळे आहेत, सर्व बाउन्सर आहेत. आज संख्या जास्त आहे. दादा, तुम्ही महाराष्ट्र केसरी अधिवेशनाला अगोदर कधी गेलेला, काही सर्व्हिस दिलेली काय? नाही, कधी नाही दिली. आज पहिल्यांदा दिली. कसं वाटते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघून? आम्हाला खूप छान वाटतं. हां. आणि आमचे बी काम व्यवस्थित आम्ही करतो. आमचे जे पॉईंट दिले आम्हाला त्या पॉईंट पद्धतीने आम्हाला जे सांगितले आमच्या वरिष्ठांनी त्या पद्धतीने आम्ही काम करतो. साहेब, तुम्ही आधी महाराष्ट्र केसरीला गेलाय का? मग कोणकोणत्या इव्हेंटला जात आहे? इव्हेंट करतो आम्ही, पण फर्स्ट टाइम आम्ही कुस्तीची केली. बरं, आता हे सगळे बरेचसे आहेत आणि इकडं काही लेडीज महिला वर्ग पण आहेत. ताई, तुम्ही महाराष्ट्र केसरीला आलात, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कसं वाटतंय आल्यानंतर या ठिकाणी? छान वाटतं. हां. आणि आमच्या ईगल आईज कडून खूप चांगली नाही का मदत होते. हम्म. आणि त्याचप्रमाणे सर्व काही व्यवस्थित सेक्युरिटी चालू आहे. मनीष घुले सरांकडून आम्हाला भरपूर काही चांगले नाही का प्रतिसाद भेटतो. आता तुमचं कामाचं स्वरूप काय असते? इथं महिला वर्गांसाठी असते का सर्वच सिक्युरिटीसाठी? सर्व सेक्युरिटीसाठी. बरं, तुम्ही सर्व पुण्याचेच काय? हो. कसं वाटते महाराष्ट्र केसरी कुस्ती बघून? घरी कोण पहलवान आहे का तुमच्या नातेवाईकात? मुलगा आहे? अरे वा, काय नाव मुलग्याचं? कुठं सराव करतोय? सराव कुठं करतोय? प्रॅक्टिस यांच्या तालमीत. छान छान. आता या ठिकाणी पण बरेचसे मंडळी आहेत. दादा, कसं वाटते महाराष्ट्र केसरी बघून? नाजूच कोळा, कुठल्या पहलवानाचं नाव माहित आहे? राक्षे, हा सिकंदर शेख, हा मोहोळ. हा. तुमचा आवडता पहलवान कोण? सिकंदर शेख. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा आवडता पहलवान आहे. तुमचा आवडता पहलवान कोण? सिकंदर शेख. तुमचा आवडता पहलवान? सिकंदर शेख. आता हे सर्व या ठिकाणी सेवा देत आहेत, तर एकंदरीत हे पूर्ण सेवा देताना तुम्हाला कुस्त्या पण बघायला मिळतात. काय वाटतंय? चांगलं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद. आता हे बरेचसे बाउन्सर आहेत. आता थोड्याच वेळात हे ड्युटीला जॉईन होणार, म्हणजे आता सर्व्हिस चालू होईल. थोड्याच वेळात स्पर्धेला सुरुवात होईल. काल एवढी संख्या नव्हती, परंतु आज संख्या वाढवलेली आहे. आपण काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप गर्दी झाली होती सर. हा. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली होती, त्याच्यामुळे आज वाढवली. किती संख्या आहे? किती बाउन्सर लागले आपल्याला? 200 हा. आहेत आज. 200 काल 50 होते, आज 150 होते. बरं, आता तुम्ही ह्यासाठी सेवा देताय, तुमचं काम चांगलं आहे, परंतु जनतेनेही थोडं तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं हा, आहे. ते जनतेला तर आव्हान काय कराल या व्हिडिओच्या माध्यमातून? हा, सर्वांना हेच आवाहन करेल की बाउन्सरने जे काय सांगेल ते ऐका, त्यांना उलट नका बोलू. ते तुमच्या ह्याच्यासाठी सोयीसाठी सांगतात, तिथे बसा तिथं बसा, अपमान मानून घेऊ नका. हा, नक्कीच. साहेब, काय म्हणाल बाकी स्पर्धेबद्दल? खूप सुंदर असं नियोजन केलंय रामकृष्णांना यांनी. आता बऱ्याचदा ड्युटी करताना कंटाळवाणा येतोय, उभा राहावं लागते, परंतु एकमेव असं क्षेत्र आहे कुस्ती क्षेत्र की तुम्हाला ड्युटी करताना सुद्धा आनंद मिळतो यातनं, की खूप 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 आनंद है ना. लांबून पूर्ण महाराष्ट्रातून पहिलवान आलेले, त्यांचं ते पाहून बोलणं, व्यायामाची ताकद पाहून आमच्या पुन्हा पुन्हा दिवस येतो की पोर पण म्हणतात आपण पण कुस्ती लढली पाहिजे. नक्कीच. एक प्रकारचे हे तालमीतील जसे पहलवान आहेत ना, तसे पण असे तयार आहेत हो, तब्येतीनं. आहे. खूप छान पोर आहे. पोरांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत एवढं काम चांगलं चाललेलं आहे, पण क्राऊड रोजच वाढत चाललेलं आहे. बरं, तुमच्या त्या अपेक्षेच्या कंपनीचं नाव बाहेर सांगा, थोडं नंबर सांगा, जेणेकरून लोकांना सर्व्हिस देता येईल. आमच्या कंपनीचं ईगल आईज बाउन्सर अँड कार्ड्स, पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे. माझा मोबाईल नंबर आहे 88 88 80 88. त्याच्यावर संपर्क करा. तुम्हाला काम पाहिजे नसेल किंवा सर्व्हिस पाहिजे असेल, त्यासाठी ह्या नंबरवरती कॉल केला तरी तुम्हाला चालेल. धन्यवाद. आणि पुण्यामध्ये सर्व पूर्ण महाराष्ट्रात आपण श्रीमंत काम करतो. दगडूशेठला इगलायचे परत पूर्ण थिएटरला वगैरे सगळीकडे बरं. आपलेच आहेत पुण्यामध्ये. छान छान, धन्यवाद. या ठिकाणी केतन सर सांगत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत, कुस्तीबद्दल सांगत आहेत काय करायचं ते. 2 दिवस बघितलं की कुस्ती आल्यावर पब्लिक कसं येतं. एक पहिलवान आलं की त्याच्या मागे 30-30 पहिलवान आतमध्ये घुसतात. बरोबर ना? काळजी काय घ्यायची, एका पहिलवानाबरोबर 2-3 लोक असतात. तुम्हाला आवड नाही ते तुमच्या ह्यांच्याकडं हे दिलं कॉर्डलेस माहिती दिलं, ह्यांना सांगा मी पोलीस लगेच इकडं पाठवू शकतो. फक्त तुम्ही लोक यायचं म्हणून तुम्ही एका जागी थांबवू नका. जर ते पडलं अंगावर, आता आपण बॅरिकेडची हाईट पण वाढवली. लोक जे काल उड्या मारत होते ना, ते समोरची बॅरिकेडची हाईट वाढवली. पहिल्यांदा हा एरिया भरायचा, हे भरून घ्यायचं.
हे जर भरलं हे समोर लोक फुल गर्दी करतात. कुठं? इथं समोर. हा, तर इथं लोक सोडली तरी चालतील. म्हणजे तुम्ही तुमचं मनाने डिसिजन घ्यायचा. जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी जाणून घेण्यासाठी आपण आलोत आणि दुपारचे 3 वाजले, अजून स्पर्धा व्हायला बराचसा वेळ आहे, पण हे सगळीच लवकरच आलेले आहेत कारण यांना माहित आहे की जागा भेटणार नाही कारण एवढी प्रचंड गर्दी आहे. कुठनं आलाय का तुम्ही? टेंभुर्णी. बरं, तुम्ही वस्तात टेंभुर्णी करकम, तुम्ही पंढरपूर वर अहिल्यानगर. कोण आहे तुमचं पलवान? तुमच्या भागातला पलवान कोण आहे? सुदर्शन कोतकर. तुमच्या भागातला महेंद्र गायकवाड. कोण होईल महाराष्ट्र केसरी? काय घडेल ती घडेल. हो वस्ताद, कोण होईल महाराष्ट्र केसरी? शिवराज चव्हाण, शिवा चव्हाण म्हणजे रविराज चव्हाण. सगळ्या कुस्त्या चांगल्या आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटते कोण होईल महाराष्ट्र केसरी? महेंद्र गायकवाड. नक्कीच खूप चांगल्या कुस्त्या आलेल्या आहेत. या ठिकाणी पण पब्लिक आलेला आहे. कुठनं आलाय हो? करमाळा. जयदीप पाटलाच्या गावाकडनं. त्याची कुस्ती बघायसाठी आलाय का सगळीच बघायसाठी आलाय? त्यांचेच माणसं. कोण होईल महाराष्ट्र केसरी? जयदीप पाटील. जयदीप पाटील. छान कुस्त्या चालू आहेत. तुम्हाला काय वाटते कोण होईल महाराष्ट्र केसरी? अरे वा, छान. आमदार साहेब आले नाहीत? कुस्ती बघायला येणार आहेत? नक्की नक्की. आता ही मामा सगळी विमान बघायला आहात पण आता कुस्त्या बघायला आल्यात. कुठनं आलाय कुस्ती बघाय? बर, विमानतळ जवळच आहे. हा, तुम्ही कुठनं आलाय? खरे शौकीन आहेत आणि तुमच्यासारखे जे जुने बुजुर्ग आहेत लोक ते खरं कुस्तीला प्रेक्षक. कारण महत्व म्हणजे त्यांना त्यावेळेसच्या कुस्त्या आत्ताच्या कुस्त्या माहीत आहेत. मला सांगा, गाडी आता एवढी मोठी फॉर्च्युनर ठेवली, स्कॉर्पिओ 50-55 लाखाच्या गाड्या आहेत, 2 व्हीलर बुलेट आहेत, तर काय सांगाल एकंदरीत आयोजकाबद्दल काय वाटते तुम्हाला? आयोजन एकदम चांगलं आहे, परंतु आम्हाला काय सोय दिसत नाही इथं. कशाची सोय आहे की तिकडे पलीकडे त्या साईडला आहे? त्याच्यामुळे आम्ही म्हणलं काय परत ये जा करायची म्हणतो अवघडच काम. नाही त्या तिकडे त्या साईडला आहे. त्या साईडला आहे. थोडं जावं लागते खाली, थोडं हे होतंय. उतार म्हणून दम लागतोय ना. हा, नक्कीच. कोण होईल महाराष्ट्र केसरी वाटतंय? तसं काय तुमचा आवडता पलवान? सगळेच आवडतात मला. 4 आलेले आता. जे चांगलं खेळेल तोच आवडता आपला. आपल्या महाराष्ट्रातलीच आहेत ना. हा, right, right. नक्की नक्की नक्की. गाडीन गदा उद्या त्याच्याच खांद्यावर. हा, मध्ये पृथ्वीराज मोड मध्ये शेवटची कुस्ती होईल असं वाटते. आता वाटतं बघूया अंदाज. काय हा, होतंय. चांगली फाईट होईल, अंदाज टक्कर वाटतंय, चांगली असं होईल. वाटतंय. हा. बघूया आता काय. तर लई लांब बसल्यात. वस्ताद गायकवाड वस्ताद आल्यात इकडे. ह्यो उद्याचा महाराष्ट्र केसरी असणार आहे. माऊली होता बारीक 2-4 वर्षापूर्वी, आता मोठा झालाय आणि 8-10 वर्षांत तो महाराष्ट्र केसरीला ओपनलाच खेळणार. नॅशनलला गोल्ड इतक्या कमी याच्यात? हो, कुठं होती स्पर्धा? छत्तीसगडला होती. तुझा आवडता पलवान कोण आहे महाराष्ट्र केसरी? मोठ्यानं बोल. महेंद्र गायकवाड. कोण होईल वाटते महाराष्ट्र केसरी? महेंद्र गायकवाड. मागच्या वेळेस पण महेंद्र गायकवाडच म्हणलेलं, कारण उपमहाराष्ट्र केसरी झाल्यात. वस्ताद, आता तुम्ही कुस्तीतले जाणकार आहात, तुमची तालीम आहे. बऱ्याचदा रविराज चव्हाणची आपण वरच्या पलवानाबरोबर कुस्त्या घ्यायचा प्रयत्न करतो, पण बारकाय कुस्ती खेळत नाही असं होते. पण आज गप खेळावं लागणार आहे आणि धक्कादायक निकाल बी देणार. 2 रेस मध्ये महेंद्र नाही तर रवी, त्या दोघांचं कोण जिंकल तीच महाराष्ट्र केसरी होणार. हा, शब्द आहे, रेकॉर्ड व्हायलाय. होऊ दे की. हा, म्हणजे आत्मविश्वास आहे म्हणा का तुमच्या भागातला आहे म्हणून म्हणताय? नाही त्या दोघातला कोण विजय होणार तीच महाराष्ट्र केसरी होणार. नक्कीच. आणि सिकंदर शेखची पण आता ह्याची कुस्ती चांगली आली, विक्रम भोसलेची. विक्रम भोसले चांगली कुस्ती करायला. चांगली कुस्ती करणार. हा, काल बाळू बोडके बरोबर कुस्ती झाली. चांगली कुस्ती करणार. पण वस्ताद, कुस्तीसाठी सोन्याचे दिवस आल्यात का नाही? फॉर्च्युनर गाडी आहे, सगळं माहोल बघितल्यानंतर भारी वाटतंय. प्रचंड गर्दी होती, पहिल्या दिवशीपासून गर्दी भरपूर आहे. स्टेडियम चांगलं बनवलंय. हो, आयोजकाबद्दल 2 शब्द सांगा. खूप सुंदर आयोजन केलेलं आहे. धन्यवाद.